एवढा खराब आहे, बरसातीमध्ये चालता येत नाही. किती वर्ष झाले, आज 15-20 वर्ष झाले आम्ही तिथे रहिवाशी. पण शाळेचे मुलं घेऊनही चालता येत नाही. सर सगळे म्हणतात आमच्या 2-3 गाड्या तर स्लिप झाल्या. छोटे छोटे मुलं होते त्या बाहेरच्या गाड्या. कारण कसं आहे बा, नाल्याने रोड नाही, काहीच नाही. 15-20 वर्ष झाले आम्ही तिथे रहिवाशी. नाही साहेब, निवेदन घ्या, गुन्हे दाखल करा, पण निवेदन घ्या. आणि आम्ही आमचं मतदानावर बहिष्कार करा ना. आम्ही निवडणुकी संदर्भात विषय आमचा मतदान करणार नाही. आम्ही सांगतात की आम्ही तुमचं दर निवडणुकीला सांगतात की रोड होते बा, रोड होते तुमचा. पण सर्व लोकप्रतिनिधी आम्हाला आलटून पालटून चित्या बनवून राहिले. जेव्हा तुमचे स्थानिक जे नगरसेवक होते त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी वगैरे, त्या नगरसेवकाचं काय नाव नगरसेवकाचं ताई, नगरसेवकाचं काय नाव होतं जे माजी नगरसेवक झाले होते? हां, 2008ला आम्ही आमंत्रण केलं होतं. आम्हाला नगराध्यक्ष साहेबांना साहेब मागच्या वेळेस आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी लेखी दिलं होतं. 2018ला आम्ही रस्ता नाली करू, पण अजून केलं नाही. आता सुरू करता येईल. आम्हाला इलेक्शन मध्ये मतदानच नाही करणार. नाही, आम्ही खरंच करणार नाही. मतदान आपण मतदान का नाही करत? का न करण्याचं कारण काय? कारण काय म्हणजे आमची एक बोला. आमच्या इकडे मोरी नाही आहे, मोऱ्या नाही आहे, पूल नाही आहे, आम्हाला यायला रोड नाही आहे. आमच्या लेकरांना शाळेत जाता येत नाही. आम्ही कसं काय करणार? आपण वेळोवेळी त्यांना डॉक्युमेंटची पूर्तता केली होती का? संडाससाठी काही नाल्या वगैरे पाहिजे की नाही ते पण आम्ही स्वतः सांडपाणी जर कधी सोडलं तर लेकराला मच्छर गिच्छराचा काही त्रास आहे की नाही? विहिरीत होतो तेच पाणी आपण आणि आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे. आम्ही काही असं सुशिक्षित लोक नाहीये की चला बा काहीतरी आहे म्हणून सांग. तिथं नगरसेवक 2 होते का? 2 नगरसेवक होते ना? तर तिथं कोण नगरसेवक होते? पर्वत खोड होते आमच्याकडे तिरुपती नगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे. रोड नाही, मोरी नाही, पाणी सांडपाणी जायला नाल्या नाही आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे. आम्ही मतदान करतच नाही. जो कोणी येते ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे. 20 वर्ष झाले आम्ही तिरुपती नगरमध्ये रहिवाशी आहे. आमच्याकडं नाल्याने रोड नाही. याच्यामुळे आम्ही बहिष्कार घातला की आम्ही आता मतदान करणारच नाही. काय अडचण आहे तिथं? काय नेमकी अडचण आहे? नेमकं असं आहे की रोड नाही, नाल्याने सांडपाणी जायला जागा नाही. ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल आहे, ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाण पाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरामुळे पेतात. त्याच्यामुळं आमचा बहिष्कार. याच्यामुळे आमच्या आरोग्याला धोका आहे. मध्ये लेकरांना शाळेत न्यायच्या वेळेस आम्हाला खूप तकलीफ होते. 2-3 वेळेस गाडी घेऊन पडली, मुलगा बी भरला. तर स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापस यावं लागलं. खूप त्रास आहे आम्हाला रोडचा. लवकरात लवकर रोड द्या, नाही तर आम्ही मतदान करणार. आम्ही गोरगरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही, गिट्टी टाकत नाही, काही करत नाही. आमचे लेकरं शाळेत जातात का पडतात, पाय भरतात, घरी वापस येतात. हे किती आम्ही त्रास भोगा. एक मतदान करत नाही.